त्या वकिलाने फोन करून सर काय सांगाल, एक नीटची परीक्षा देण्यासाठी बोगस विद्यार्थी बसला होता, नक्की काय घडना आणि कुठल्या कॉलेजमध्ये? 5 मे 2024 जी शासनातर्फे जी नीटची एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती ती आपल्या इथं CBD बेलापूर येथील सेक्टर 15 इथल्या DY पाटील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ती एक्झाम होती. ती एक्झाम देत असताना एक यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एक्झाम दिलेली होती. ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळं त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन थोडी चौकशी केली. त्यास लक्षात आलं की ती एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावर ती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती. तिच्याबाबत DY पाटील कॉलेजचे जे देवजानी दासगुप्त म्हणून ज्या कंडक्टर होत्या त्यांनी संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या CBD पोलीस ठाणे येथे भादवी कलम 419 आणि भारतीय विद्यापीठ ऍक्ट 7 आणि 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सर, ही मुलची कुठली आहे आणि हिच्या आधी पण हिने अशा प्रकारचा कुठे गुन्हा केलेला तपासात ते निष्पन्न झाले? सदरची मुलगी ही राजस्थानची आहे आणि तिने यापूर्वी असे केले असण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत. तपासानंतर सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील.